लग्नाला 1-2 महिनेच झालेले आहेत, परंतु तुम्हाला असं काहीतरी कळलं की ज्यामुळे तुम्ही आता ठरवले की मी या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. मग आता काय करायचं? कारण घटस्फोटाचा कायदा तर सांगतो की कमीत कमी आपल्याला 2 वर्ष तरी वेगळं राहावं लागेल, किंवा लग्नापासून 1 वर्ष तरी तुम्हाला लग्न होऊन कंप्लीट व्हावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला घटस्फोट तर दाखल करता येत नाही. मग आता यातून बाहेर पडायचं कसं? मग त्यासाठी कायद्याने एक आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे लग्न रद्द करायचं. आता लग्न रद्द कसं करायचं आणि कोणत्या ग्राउंड्सवर करायचं ते आज आपण बघणार आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते. आपला आजचा विषय आहे लग्न रद्द करायसाठी काय करावं लागेल आणि कोणत्या कारणांसाठी लग्न रद्द करता येईल. तर चला बघूया. पहिला काय तर वेडसरपणा. जर तुम्हाला लग्नानंतर कळलं, लग्नाआधी तर आपल्याला सांगितलं की एकदम चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, परंतु लग्न झाल्यानंतर 4-8 दिवसांनी, महिन्यांनी तुम्हाला कळालं की हा जो व्यक्ती आहे समोरचा हा वेडा आहे. तो पती असेल किंवा पत्नी असेल, तर ही वेडी आहे, ही नॉर्मल माणसासारखी जगू शकत नाही, वागू शकत नाही, बोलू शकत नाही. ठीक आहे, ही नार्सिसिस्ट आहे किंवा वेडी आहे किंवा ही मेंटली स्टेबल नाही आहे. कधीतरी हिला मध्येच वेड्याचे झटके येतात, मध्येच चांगली राहते. तर असं तुम्हाला कळालेलं असेल तर मात्र तुम्ही या पहिल्या कारणासाठी लग्न रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करू शकता. आता दुसरं काय तर दुसरं म्हणजे नशा पाणी, जे आजकाल होत नाही जनरली, परंतु जेव्हा कायदा बनवला गेला तेव्हा ह्या गोष्टी व्हायच्या की नवरदेवाला किंवा नवरीला नशा पाणी केलं जायचं. कुठं भांग दे, कुठं काय दे, जे असेल ते. तर ते नशा पाणी करून त्या नशेमध्ये त्यांचं लग्न लावलं जायचं. आणि जेव्हा नशा उतरते तेव्हा उठून बघतात तर काय आपलं लग्न झालेलं आहे. तर असं असेल म्हणजेच काय, अनकॉन्शियस माइंड असेल. जर अनकॉन्शियस माइंडमध्ये जर तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्ही त्या लग्नासाठी रेडी नसाल, तर मात्र तेव्हा सुद्धा या दुसऱ्या ग्राउंडसाठी तुम्हाला कोर्टामध्ये अर्ज करता येऊ शकतो लग्न रद्द करण्यास. तिसरा ग्राउंड आहे खोटेपणा. म्हणजेच काय तर लग्नाआधी, लग्न जमवताना सांगितलेलं असेल की मुलगा असेल समजा, तर मुलाने सांगितलेलं असेल की मी अमेरिकेमध्ये कामाला आहे किंवा मी IT इंजिनियर आहे, मला एवढी 4 लाख 5 लाख पगार आहे. आणि लग्नानंतर तुम्हाला असं कळतं की हा तर काहीच काम करत नाही किंवा इंजिनियरच्या पोस्टवर आहे, परंतु हा 10,000 कमवतो, 20,000 कमवतो आणि तुम्हाला ते मान्य नाही. तुम्ही त्याच अटीवर लग्न केलेलं आहे की हा अमेरिकेमध्ये राहतो आणि मलाही कधीतरी अमेरिकेत जायला मिळेल, आणि मग तुम्ही या सगळ्या अटी शर्ती मान्य करून तुम्ही लग्न केलेलं असेल. आणि आज जर तुम्हाला त्याच्यामध्ये तफावत आढळून येत असेल किंवा त्यापेक्षा अजून वेगळं म्हणजे पतीने सांगितलेलं असेल की माझं शिक्षण एवढं झालेलं आहे, मी MA BEd आहे, मी MBA केलेलं आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, परंतु जेव्हा बघायला जातो तेव्हा 12वी झालेली असेल, BA पास असेल, असं काही असेल, तर तेव्हा मात्र ते पण एक ग्राउंड ठरतं तुम्हाला घटस्फोट मिळवण्यासाठी. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा कोणता तर दबाव टाकून लग्न करणं. दबाव टाकून म्हणजे कोणाचा दबाव? कोणाचाही दबाव असू शकतो. म्हणजे जर मुलाने धमकी दिली असेल मुलीला की तू माझ्यासोबत लग्न कर, नाही तर तुझ्या भावाचं काही बरं वाईट करेन, तुझ्या आई वडिलांना मी काही बरं वाईट करेन, किंवा वडील मुलीला, जनरली तर हे जास्त घडतं की वडील मुलीला म्हणतात की तू माझ्याकडे बघून लग्न कर, जर तू समजा हे लग्न केलं नाही तर मी मात्र माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. जर असा काही दबाव तुमच्यावर आलेला असेल आणि आता लग्न झालं तुमचं, म्हणजे काय, तुमचा दबाव संपला तुमच्यावरचा, मग आता तुम्ही जाऊन केस करू शकता. जर तुम्हाला मान्य असेल, जर तुम्हाला हे ऍक्सेप्ट करून घ्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला ऍक्सेप्ट करून घ्यायचं नसेल तेव्हा मात्र तुम्ही हे लग्न तुम्ही रद्द करून घेऊ शकता. ठीक. पुढचा पॉइंट काय तर धोका कसा म्हणजे फ्रॉड, की समजा फक्त पैशांसाठी लग्न केलेलं असेल किंवा सोन्यासाठी लग्न केलेलं असेल. अशा बऱ्याचशा केसेस आपल्या ऐकण्यात येतात की मुलगी काय करते, मुलाकडून सोनं घेण्यासाठी लग्न करते. एकदा लग्न झालं, सोनं हातात आलं की मुलगी लग्न करून पळून जाते किंवा लग्न न करता पळून जाते. मग समजा जर लग्न करून पळून गेली असेल
आणि तुम्हाला जर आता कळलेलं असेल परंतु ती तुमच्यासोबत तर राहत नाही, मग आता काय, घटस्फोट तर दाखल करता येत नाही, मग तेव्हा तुम्ही हे लग्न रद्द करून घेऊ शकता. कधी जर तुम्हाला कळालेलं असेल की हे फ्रॉड झालेलं आहे, हे सगळं फक्त पैशांसाठी केलेलं आहे, हे जर तुम्हाला कळलेलं असेल तर पुढचा ग्राउंड काय, तर घटस्फोट न होता जर लग्न झालं असेल. घटस्फोट न होता म्हणजे काय की पतीचं किंवा पत्नीचं आधी कुठेतरी लग्न झालेलं असेल आणि ते तुम्हाला माहीत नसेल, परंतु आता लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहीत झालं की माझ्या पतीचं किंवा पत्नीचं, माझ्या जोडीदाराचं आधी लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर आता तुम्ही बघता की हिच्या पहिल्या पत्नीची किंवा याच्या पहिल्या पतीची आता नोटीस आलेली आहे की असं मला मेंटेनन्स पाहिजे, तू मेंटेनन्स दे. आणि तेव्हा तुमचे डोळे खाडकन उघडतात की अरे याचा तर पहिला डिवोर्सच झालेला नाही किंवा याची पहिली पत्नी जिवंत आहे किंवा याचा पहिला पती जिवंत आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही काय करू शकता, हे तर आता इलिगल आहे, मग काय करायचं तर लग्न रद्द करून घ्यायचं. ठीक आहे, ही प्रोसेस आपल्याला दिलेली आहे कारण याच्यामध्ये आपण डिवोर्स तर घेऊ शकत नाही, बरोबर. मग आपण काय करायचं, लग्न रद्द करून घ्यायचं. पुढचा पॉईंट काय तर नाबालक असणे. ठीक आहे, जर आता सध्या बऱ्याचशा म्हणजे कमी आहेत अशा केसेस, परंतु जर कुठे घडल्याच तर किंवा जेव्हा हा कायदा बनवला गेला तेव्हा या घटना जास्त सर्रास घडल्या जायच्या. तर म्हणजे नाबालिक मुलांची लग्न केली जायची. म्हणजे तुम्हाला लग्नानंतर कळलं की माझ्या पत्नीचं वय तर 18 पेक्षा कमी आहे किंवा माझ्या पतीचं वय 21 वर्षापेक्षा कमी आहे, तर मग आता काय करायचं. जर समजा त्या पतीला किंवा पत्नीला ऍक्सेप्ट असेल आणि तुम्हालाही जर ते ऍक्सेप्टेड असेल तर मात्र या गोष्टी येत नाहीत. परंतु तुम्हाला वाटतं की नाही आता ही तर नाबालिक आहे, हिला तर काही समजत नाही, मग मला हिच्यासोबत राहायचं नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर या कारणामध्ये सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढचा काय पॉईंट तर दिवाळखोर असणे म्हणजे इन्सॉल्वंट असणे. म्हणजे लग्न करताना त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा मोठा बंगलो आहे, एवढी मोठी कार आहे आणि माझ्याकडे एवढी शेती आहे वगैरे वगैरे. असं जर तुम्हाला काही सांगून तुमच्यासोबत फसवून लग्न केलं असेल आणि लग्नानंतर जर तुम्हाला कळलं अरे हे तर घर भाड्याचं आहे, ही गाडी आणली होती ती भाड्याची होती, असं जे काही असेल प्रॉपर्टीच्या बाबतीत किंवा पैशांच्या बाबतीत जे काही असेल, तर असं जर घडलेलं असेल तर या कारणास्तव सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून घेऊ शकता. पुढचा पॉइंट काय आहे की जर तुम्हाला लग्नानंतर कळलं की माझ्या जोडीदाराला, पतीला किंवा पत्नीला एखादा गंभीर रोग झालेला आहे, कॅन्सर किंवा HIV असे काही रोग, जर तुम्हाला लग्नाआधी माहीत असेल तर तुम्ही त्यासाठी रेडी असता की मला हे फेस करायचंय, परंतु तुम्हाला ते माहीतच नाही. लग्नानंतर जर तुम्हाला हे कळलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लग्न रद्द करून घेऊ शकता. ठीक आहे, तर हा होता आपला आजचा विषय. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.